हाय हॅलो, मी आरती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज मी सकाळीच ब्लॉग स्टार्ट केला आहे. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे, म्हणजे आजचा दिवस पण खूप खूप स्पेशल आहे. तर आज काय आहे, तर आज माझ्या बाळाचा बड्डे आहे. तर माझ्या बाळाचा बड्डे, हॅपी बड्डे बाळा. थँक्यू. तर आज माझ्या बाळाचा, आज क्यूट बाळाचा बड्डे आहे. तर आमचं बाळ आज लई खुश आहे, नाही का. आज बड्डेला काय पाहिजे बड्डेचं गिफ्ट? स्पेशल पाहिजे, म्हणजे आता बाळाला खायला काहीतरी स्पेशल बनवायचं आहे आज. आणि गिफ्ट पप्पाने काय दिलंय बघायचं का? पप्पाने काय दिलं दाखव. रोबोट कार. हां, तर बाळाला आमच्या पप्पाने रोबोट कार दिलेली आहे. दाखव चालू करून. तर म्हणतो चालू करून दाखवते का? बघ, दाखव चालू करून. तर बघा, चालू करून दाखवत आहे. तर इकडं बघा, बाळ आमचं केवढं खुश आहे. तर आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे. तर नक्की ब्लॉग कंटिन्यू करा. तर आज बाळाला स्पेशल काहीतरी बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते. तोपर्यंत तर मी इथं बटाटो फ्राईज बनवते. तर चालू होतं काय बनावं, पण बाळ म्हटलं की मला फ्राईज बनव. त्यामुळे म्हटलं मी, आणि याच्या पहिले मी कधी बनवलेलेच नव्हते, तर पहिल्यांदा ही रेसिपी ट्राय करते. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. तर मग खरं तर बनवायचे नव्हते. तर बाळाचं लय हट्ट चालू होता, बनव त्याला खाऊ वाटलं म्हणून. आणि त्यात आज त्याचा बड्डे पण, त्यामुळे म्हटलं चला आज बनवा, त्याची फरमाईश पूर्ण करायलाच पाहिजे. तर त्यासाठी इथं मी 4 बटाटे मस्त धुवून असे स्वच्छ किसून घेतलेले आहे. तर इथं तुम्ही बघू शकता. तर बटाटे माझ्याकडे छोटे छोटे होते, त्यामुळे मग मी छोटे छोटेच घेतले. तर जास्त तर फ्रेंच फ्राईज बनायचे असले तर जास्त मोठे बटाटे चांगले लागतात, म्हणजे असतात त्याने चांगले मोठे फ्राईज बनतात. तर मग मी इथं 4 बटाटे चांगले धुवून स्वच्छ किसून धुवून घेतले होते आणि मस्त असे चिरून घेतले. तर मला जास्त काही जमत नाही, तर पहिल्यांदाच ट्राय करत होते, त्यामुळं मग एवढं काय जमले नाही. तरी मला एक कमेंट करून सांगा ते चांगले जमले का नाही जमले. तर आता थोडं म्हटलं शिकून घ्यावं. आता बाळ पण मोठं झाले आणि आता बारके पोरं कधी काय मागतील खायला काय सांगता येत नाही. त्यामुळं मग म्हटलं चला आपल्याला यायलाच पाहिजे काहीतरी. तर म्हटलं चला ट्राय करून बघूया. तर मी मस्त असे इथं बारीक करून असे कापून घेत होते. आणि आज सगळ्यांना माहितीच आहे आमच्या बाळाचा बड्डे आहे. आणि खरं तर बड्डेची खूप मोठी प्लॅनिंग केली होती, की बड्डेला असं करायचं तसं करायचं, कारण की आमच्या बाळाचा बड्डे असल्यामुळं तर बाळ सगळं खुश होतं. त्यामुळं प्लॅनिंग भरपूर केली होती, पण वेळेवर आता आमचं कॅन्सल झालं. त्यामुळं मग आता नक्की अजून कसं होतं कसं नाही, अजून तर काही नियोजन नाहीच आहे की काय करायचं काय नाही. त्यामुळं अजून तर काय ठरलेलं नाही आहे बड्डेचं. तर बघूया अजून काय होतं काय नाही, कारण की आभी जे म्हणाल तेच, कारण की त्याची खुशी महत्त्वाची आपल्यासाठी. बड्डे त्याचा म्हटल्यावर तो जे म्हणाल तेच. तर त्यामुळं, आणि त्याचे पप्पा पण त्याला कुठल्या गोष्टीचे कधी कमी पडू देत नाही, तो जसा म्हणाल तसंच आहे. त्यामुळं मग बघू अजून काय होतं काय नाही, तो काय म्हणतो काय नाही. घरी म्हटलं तर घरी, बाहेर म्हटलं तर बाहेर. तर बघू आता कसं होतं आहे. तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. तर इथं बघा मी मस्त असे कापून घेतले होते. तर बघू शकता इथं किती छान झालेत कापून मस्त. आणि त्याचं एका रुमालावर त्याला सुकून घ्यायचं आहे, म्हणजे कोरडं करून घ्यायचं. त्यात एक थेंब पण पाणी नाही राहायला पाहिजे. तर असं मी बघितलेलं आहे. मी पण एक रेसिपीचा व्हिडिओ बघितला आणि त्यातूनच मग मी पण तसं बघून ट्राय करते आहे. तर बघू शकता असं इथं थंड मस्त हे करून घ्यायचं आहे, सुकून घ्यायचं आहे. आणि मी इथं रुमालाने सुकून घेत होते. मस्त असं सुकून घेतलं, आणि सुकून घेतलं की त्यात अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे असं म्हणतात. तर मग मी पण तसंच केलं आहे, पूर्ण एकदम सुकून घेतलं. आणि अजून तुम्हाला एक सांगायचं होतं की माझी बहीण आहेत ना, तर ते पण याचा बिझनेस करत होते काही दिवस. त्यामुळं मग ते म्हणायची खूप छान लागतं, पण त्यांच्यापाशी मशीन होती, बरंच काय होतं त्यांच्यापाशी, त्यामुळं ते करत होते. आणि मला तर हे बनवताना पहिले माझ्या बहिणीची आठवण आली, आणि हे बनवत होते तर तेवढ्यात तिची आठवण आली मला. तर बघू शकता मी इथं मस्त सुकून घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. तर मला काय अंदाज नाही आहे किती, तर मी 4 बटाट्याला 2 चमचे कॉर्न टाकलेला आहे, आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून मस्त असं त्याला मिक्स करून घेतलं आहे. आणि
मस्त ते सगळ्यांना लागले पाहिजे ना असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि 10 मिनटं त्याला साईडला ठेवलं. आता तुमच्याकडं फ्रीज आहे म्हणून तुम्ही फ्रीजमध्ये करू शकता. तर माझ्याकडं काय फ्रीज नाही आहे, त्यामुळे मी फ्रीजमध्ये काय ठेवलं नाही आहे. तर इथं तोपर्यंत मी दूध तापून घेतलेलं होतं. सकाळी दूध तापून घेतलेलं आणि नाश्त्याची तयारी करत होते. इथं आमच्या यांना भूक लागलेली होती, त्यामुळे नाश्त्याची तयारी करत होते. तर मग नाश्ता झाल्याच्या नंतर मी कढईमध्ये तेल ठेवलं आणि एकदम फुल गॅस ठेवलेला आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि त्यात मग नंतर हे आपण 10 मिनटं साईडला ठेवलेले त्यात फ्राय करून घेतले. तर बघू शकता तुम्ही हे असे मस्त फ्राय होत आहे. तर इथं फ्राय करून झालेले आहे आणि परत दुसरे पण बघा मस्त झालेत आणि दुसरे पण यात टाकून घेतलेले आहे. मस्त हे पण फ्राय करून घेऊ, कारण की मी पहिल्या टाईम बनवत होते त्यामुळे मी थोडंच बनवलेले आणि जे पहिले फ्राय करून घेतलेले ते परत तेलामध्ये टाकून परत नॉर्मल 2-5 मिनटं त्यांना पुन्हा फ्राय करून घेतले. तर म्हणतात की डबल फ्राय केल्याने जास्त कुरकुरीत होतात, त्यामुळे मी इथं डबल फ्राय करून घेतलेले होते. तर इथं बघा काढून घेतले. इथंच काढून घेतलेले मी आणि आभी तर रेडीच होता खाण्यासाठी, कारण की त्याला खूप आवडतात ना. बाहेरचं खाऊन म्हटलं की मला सगळं येतं बनवायला, मग बाहेरची खायची काही जरूरत नाही. त्यामुळं मग इथं बसला होता खायला. आणि त्याचबरोबर मी एक नवीन असं काहीतरी ट्राय केलं होतं. तर मी असंच शॉर्ट व्हिडिओ बघितला होता, तर त्यात असं बनवलेलं होतं. तर मी पण तसंच बनवलं. मस्त अंडं फोडून घेतलं, मिरची कापून घेतली, शिमला मिरची, आणि त्यात फोडलेलं अंडं टाकलं, वरतून मीठ आणि लाल मिरची टाकली, लाल तिखट टाकलं. तर म्हटलं मस्त होईल, पण कसलं काय सगळा पचका झाला. ते म्हणतात ना दुसऱ्यांचं बघून करू नये, जे आपल्याला येतं तेच करावं. शेवटी तेच झालं. इकडे बघ नसतं आपण व्हिडिओ काढणार आहे. कसं दिसतंय बा, हस ना. तर तू बोल ते पप्पा. तरी तर बघा आम्ही एवढी नाटकी करत होता ना, खूपच नाटकी करत होता. त्याच्यानंतर मस्त आम्ही आवरला आणि मस्त निघालो. तर इथं बघा पुण्यामध्ये बघा किती ट्रॅफिक असते आणि आम्ही तर खूप शोधलं, तर आम्हाला हॉटेल भेटतच नव्हतं. शेवटी मग आम्हाला इथं एक फॅमिली रेस्टॉरंट होतं, तिथं मग ते भेटलं. तिथं पण व्हेज नॉन व्हेज होतं ना, तर त्यामध्ये जास्त काही गर्दी नव्हती. मग आम्ही ठरलं तिथंच जायचं आणि मग मस्त. आणि हे आमचे व्हेजवाले, तर यांनी मस्त पावभाजी मागितली होती आणि मग आम्ही चिकन बिर्याणी मागितलेली. तर बघा, तरी तर असं झालं होतं, तर पावभाजी आमच्याकडनं ठेवली आणि चिकन बिर्याणी त्यांच्याकडनं ठेवली. मग ते त्या माणसाला सांगत होते की इकडनं ठेवा, इकडं नॉनव्हेज हे खातात. तर इथं बघा आभी मस्त जेवण करायला बसला होता तयार आणि इथं मग मस्त आभी तुटून पडला होता जेवायला, कारण की त्याची आवडीचं म्हटल्यावर मग. आणि मग इथं आम्ही दोघांनी मग मस्त डाव मांडला होता. तोपर्यंत यांनी आमचे व्हिडिओ घेतले, म्हणत होते की बघा नाही का कसे खातात. आणि आमचं काय लक्ष नव्हतं व्हिडिओ घेतात ते म्हणून, पण त्यांनी व्हिडिओ घेतला. तर बघा असं हे झाले. तर मस्त आम्ही दोघंजण नॉनव्हेज खातो आणि हे तर व्हेज, यांना व्हेज लागतं, यांना नॉनव्हेज अजिबात चालत नाही. घरात जरी बनवलं ना आम्ही, तर त्यांना तर म्हणजे नको वाटते. वास जरी आला तर ते वास सहन होत नाही. असे तर आमचे कारभारी आहेत. बघा तुम्ही, मस्त आम्ही यांच्या दोघांनी मस्त पोटभर जेवलो. मस्त कधी तर बाहेरचं खाल्ले की पण मजा येते. ते हे सगळं शक्य झालं आहे आभीमुळं, नाही तर आमचं काही नक्की नव्हतं बाहेर जायचं. घरीच ठरला होता बड्डे करायचं. त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं, मग मस्त आम्ही केक घ्यायला गेलो. तर इथं चालू होतं कुठला केक घ्यायचा. आभी म्हणू लागला येलोवाला घ्या, मी म्हटलं ब्लॅकवाला घ्या, हे म्हटले दुसराच घ्यायचा. तर यांनी आता म्हटलं तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या, मग दोघांनी मिळूनच घेतला. मग आणि त्यानंतर हॉटेलच्या वरतीच टेरेसवर म्हणजे वरतीच एवढं छान डेकोरेशन केलं होतं बड्डेसाठी. तर बघू शकता इथं खूप छान असं डेकोरेशन केलं होतं आणि खरंच म्हणजे छान होतं. त्यामुळे म्हटलं चला. आणि इथं चालू होतं कधी केक कापणार, कधी मी खाणार, विचार करत होता नाही का. एवढं जेवण केलं तरी केक कापायचं म्हणजे त्याला हे होतं. तर मस्त मग आम्ही इथं केक खोलला. तर असा होता आमच्या आबीचा बड्डेचा केक. तर कसा होता केक नक्कीच कमेंट करून सांगा, छान होता का नाही म्हणून. तर बघा असा केक होता आणि त्यानंतर फायनली केक कापला
मस्त. आणि त्याने केक कापल्यानंतर मी येतात की तू पण ये. मग मी इथं केक कापला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आही, हॅपी बर्थडे टू यू. तरी तर फायनली केक कापला आणि आम्ही तर खायला सुरुवात केली. कारण की मला व्हिडिओ घ्यायला अजिबात चांगलं वाटत नव्हतं. जेव्हा कोण नव्हतं शेजारी लोक तेव्हा मग मी व्हिडिओ घेतला. कारण की मला खरंच खूप म्हणजे बऱ्याच म्हणजे व्हिडिओमध्ये बघतात ना की नॉर्मल कसे व्हिडिओ काढतात, त्यामुळे मला तर व्हिडिओ घ्यायला खूप म्हणजे हे वाटत होतं. जेव्हा कोणी नसलं की तेव्हा मग मी व्हिडिओ घ्यायचे. आणि आमचे हे तर अजिबात व्हिडिओ घेतच नव्हते. म्हटलं की नाही तुझं तू काय पण कर. तर बघा इथं मग नंतर आबीला केक आबीने खाल्ला, मी खाल्ला आणि मस्त असं आमचा बड्डे सेलिब्रेशन असं झालं आहे. आणि तर खूप आबी आमचा खूप खुश होता. तर म्हटलं चला मग आम्ही मस्त केक बी कापला, फोटो बिटो घेतले मस्तपैकी. आणि मग इथलं डेकोरेशन मस्त, इथं एकटा केक खात बसला होता. तर बघा असं झालं आहे आमचं बड्डे सेलिब्रेशन. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आजचा? नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असंच चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या. तरी आता आपल्याला जमतं बरं थोडंसं व्हिडिओ जमतो ना, तर नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय.